दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता ही अधिकच वाढत चालली असून तापमानाचा पारा आता 42 अंशापार गेला आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये नागरिकांबरोबरच आता फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळत आहे। बदनापूर शहरालगत असलेल्या एका मोसंबीच्या फळबागेत मी सध्या आहे। आपण जर याकडे पाहिलं तर हे झाड अक्षरशः वाळून गेलेलं आहे। मागच्या काही दिवसापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे। शिवाय लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात घटल्याने अनेक शेतकऱ्यांच्या ज्या फळबागा आहेत त्या सुकलेल्या आहेत, वाळलेल्या आहेत। खरं तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या फळबागा आपल्या स्वतःच्या डोळ्यादेखतच वाळून जात आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या झाडांवर नामुष्कीने कुऱ्हाड सुद्धा चालवल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी सध्या संकटात आहे। एकीकडे आपण पाहतोय की मोसंबीच्या उत्पादनामध्ये संपूर्ण जालना जिल्ह्याचं नाव जे आहे ते राज्यात नव्हे तर देशात घेतलं जातं। मात्र याच जालना जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकरी जे आहेत, प्रामुख्याने मोसंबी उत्पादक शेतकरी जे आहेत ते आता संकटात सापडलेले आहे। पाण्याअभावी अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे हे जे झाड आहेत ते वाळून चालल्याच्या अवस्थेत आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। आपण या बाजूला जर पाहिलं तर हे झाड अगदी हिरवं होतं आणि काही मोसंबी सुद्धा याला लागलेल्या होत्या। मात्र पाण्याअभावी अशा पद्धतीच्या या मोसंबी ज्या आहेत त्या सुकलेल्या आहेत आणि पूर्णतः या सगळ्या फांद्या या झाडाच्या वाळल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे उन्हाचा तडाखा जर मे महिन्याच्या शेवटपर्यंत असाच राहिला तर आपल्या स्वतःच्या डोळ्यादेखत अनेक फळबाग उत्पादक शेतकरी आता याच झाडांवर कुऱ्हाड चालवून या फळबागा नष्ट करण्याच्या मार्गावर आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।